चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे. आपण आज श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुषसूक्त चनुमोदन यामधील श्लोक क्रमांक 29 ते 32 समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या श्लोकांमध्ये आपल्याला द्वैतांच्या पलीकडे जाणे आणि परम कारण समजून घेणे याविषयी महत्वपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नारायणं नमस्कृत्य नमस्कृत्य नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततो ततः जयमुदीरये जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु भद्रेषु भद्रेषु नित्यं नित्यं भागवत भागवत सेवया। सेवया भगवती भगवती उत्तमश्लोके उत्तमश्लोके भक्तिर्भवति भक्तिर्भवति नैष्ठिकी। नैष्टिकी. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 29 ते 32. ततः ते भ्रातरः इमे ततः ते भ्रातर इमे प्रजानां पतयः नव प्रजानां पतयः नव। अयजन् व्यक्तम् अव्यक्तम् अयजन् व्यक्तम् अव्यक्तम् पुरुषं सुसमाहिताः. पुरुषं सुसमाहिताः। ततः च मनवः काले ततः च मनवः काले इजिरे ऋषयः अपरे इजिरे ऋषयः अपरे। पीतरविबुधा दैत्याः पितरः विबुधा दैत्याः मनुष्याः क्रतुभिः विभुम् मनुष्याः क्रतुभिः विभुम्। नारायणे भगवति नारायणे भगवति तत् इदं विश्वम् आहितम् तद् विश्वमाहितम्। गृहीत माया उरु गुणः गृहीतमाया उरु गुणः सर्ग आदौ अगुणः स्वतः सर्गो आदः अगुणः स्वतः। सृजामि तत् नियुक्त अहम् सृजामि तत्र युक्तः अहम्। हर हरति द्वादश तत्वशः हर हरति तद्वशः। विश्वं पुरुषरूपेण विश्वं पुरुषरूपेण परिपाति त्रिशक्तिदृक्. परिपाति त्रिशक्तिदृक्। ततः ते भ्रातर इमे प्रजानां पतय नव अयजन वेक्तम् अवेक्तं पुरुषं सुसमाहिताः. ततः च मनवः काले इजिरे ऋषय अपरे पितरः विबुधा दैत्याः मनुष्या क्रतुभिः विभुम्. नारायणे भगवति तत् इदं विश्वम् आहितम् गृहीतमाया उरु गुणः सर्ग आदौ अगुणः स्वतः सृजामि तत् नियुक्त अहम् हर हरति तत्वशः विश्वं पुरुष रूपेण परिपाती त्रिशक्ती दृक. भाषांतर. हे नारदा, त्यानंतर सर्व प्राणीमात्रांचे स्वामी असलेल्या तुझ्या नऊ बंधूंनी व्यक्त आणि अव्यक्त अशा व्यक्तिमत्वांना संतुष्ट करण्यासाठी योग्य अनुष्ठानाद्वारे संपन्न केला. त्यानंतर मानव जातीचे जनक मनु महर्षी पितर विद्वान दैत्यगण आणि मनुष्य या सर्वांनी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले. ब्रह्मांडातील सर्व भौतिक प्राकट्यही म्हणूनच भगवंताच्या अति सामर्थ्यशाली भौतिक शक्तीमध्ये स्थित आहेत आणि त्यांना शाश्वत त्या भौतिक गुणांमुळे मुळीच आसक्ती नसली तरी ते स्वयंपूर्णतेने त्या शक्ती स्वीकारतात. त्यांच्या इच्छेनेच मी निर्मिती करतो. भगवान शंकर विनाश करतात आणि ते स्वतः पुरुषोत्तम आपल्या शाश्वत रूपामध्ये प्रत्येक गोष्टीचे पालन करतात. तेच या तीन शक्तींचे सामर्थ्यशाली नियंता आहेत. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन ज्ञानाञ्जनशलाकया शलाकया चक्षुर्मिलितं चक्षुरुन्मिलितं येन येन तस्मै तस्मै श्रीगुरवे श्रीगुरवे नमः. नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन स्थापितं भूतले भूतले स्वयं स्वयं रूप रूपः कदा कदा मह्यं मह्यं ददाति ददाति स्वपदान्तिकं. स्वपदान्तिकं। वन्देऽहं वन्देऽहं श्रीगुरोः श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् श्रीगुरून् वैष्णवांश्च वैष्णवांश्च
श्रीरूपं श्रीरूपं साग्रजातं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं गगनरघुनाथान्वितं तं तं सजीवं सजीवं साद्वैतं साद्वैतं सावधूतं सावधूतं परिजनसहितं हरिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा श्रीराधा कृष्णपादान् कृष्णपादान् सगणललिता सगुणललिता श्रीविशाखान्वितां च श्रीविशाखान्वितांश्च नमो नमो ॐ ॐ विष्णुपदाय विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय कृष्णकृष्णाय भूतले भूतले श्रीमते श्रीमते भक्तिवेदान्त भक्तिवेदान्त स्वामिनिते स्वामिनिति नामिने नामिने नमस्ते नमस्ते सरस्वते सरस्वती देवे देवे गौरवाणी गौरवाणी प्रचारिणे प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा कृपा सिन्धुभ्येव सिन्धुभैव च च पतितानां पतितानां पावनेभ्यो पावनेभ्यो वैष्णवेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमो नमः। नमः। जय श्री जय श्री कृष्ण कृष्ण चैतन्य चैतन्य प्रभु प्रभु नित्यानंद नित्यानंद श्री श्री अद्वैत अद्वैत गदाधर गदाधर श्रीवासादि श्रीवासादि गौर गौर भक्त वृंद। भक्तवृंद हरे हरे कृष्ण कृष्णा हरे हरे कृष्णा कृष्ण 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 कृष्णा कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण हरे हरे कृष्णा कृष्ण 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 कृष्णा कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण हरे हरे कृष्णा कृष्ण 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 कृष्णा कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण। कृष्ण आज आपण स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुष सूक्ताचे अनुमोदन यात आपण 29 ते 32 श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये ब्रह्माजी नारदांना सांगतात आहे की तुझे जे प्राणी प्राणी मात्राचे स्वामी असलेल्या म्हणजे कोण प्रजापती हे या नऊ बंधूंनी व्यक्त अव्यक्त अशा व्यक्तींना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ संपन्न केले योग्य अनुष्ठानांद्वारे म्हणजे विधी विधानानुसार त्यांनी यज्ञ संपन्न केलाय. तसंच कुणी कुणी केलं अजून भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ जनक जे मानव जातीचे जनक आहेत म्हणून महर्षी पितर विद्वान दैत्यगण आणि मनुष्य या सर्वांनी सुद्धा भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केलेला आहे. आणि आपल्याला या ब्रह्मांडात जी काय भौतिक प्राकट्य दिसतात आणि जी भगवंताच्या अति सामर्थ्यशाली शक्तिशाली सामर्थ्यामध्ये स्थित आहेत त्यांना शाश्वत रित्या भौतिक गुणांमध्ये मुळीच आसक्ती नसते. नसली तरी ते स्वयंस्फूर्तपणे त्या शक्ती आसक्ती असली नसली तरी त्या स्वीकारावंच लागतं त्यांना त्या शक्ती ते स्वीकारतात. आणि नंतरच्या याच्यात म्हटलंय की भगवंताच्याच इच्छेने मी म्हणजे स्वतः ब्रह्मा ते सांगतात ते नारदाला तर मी निर्मिती करतो भगवान शंकर विनाश करत आणि स्वतः पुरुषोत्तम नारायण विष्णू रूपात त्याचं पालन करतात. आणि या तीन शक्तींचे सामर्थ्यशाली नियंता कोण आहे तर भगवान परम पुरुष पर्सनल म्हणजेच भगवान पुरुषोत्तम आहेत. याप्रमाणे या श्लोकांमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला समजून सांगण्याचा. तर त्यानंतर त्यांनी अंतरंग शक्ती तटस्थ शक्ती बहिरंग शक्ती काय आहेत त्यांचे अजून सब पार्ट काय आहेत आणि शेवटी महत्वाचं काय आहे की भौतिक जगतातही आपल्याला केवळ श्री विष्णू या रूपामध्ये भगवंत ब्रह्म शंकरासहित सर्व देवतांच्या कार्यांचे पालन आणि नियंत्रण करतात हे समजून येतं. आणि सगळं आपल्याला समजून आलं म्हणजे आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाकडे आपण अं, मार्गक्रमण करतो. आपल्याला प्रभूजी सुंदर सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण धन्यवाद प्रणाम. धन्यवाद माताजी. तर खूप महत्वपूर्ण श्लोक आहे आणि आज आपण ह्या अध्यायातील हा भाग जो आहे विशेषतः ज्याच्यामध्ये स्वतः ब्रह्माजींनी काय म्हणूया कन्फर्मेशन दिलंय, ब्रह्माजींनी टेस्टिमनी दिली आहे की कसे परमेश्वर कृष्ण हेच भौतिकतेचे कारण आहेत. आणि उद्यापासून मग आपला तो विभाग चालू होईल, चौथा विभाग, ज्याच्यामध्ये ब्रह्माजी आहेत त्यांनी आतापर्यंत जी उत्तरं नारद मुनींच्या प्रश्नांना दिली त्या प्रश्नांचे उत्तरांचं ते सारांश सांगणार आहेत. तर त्यामुळे आजचे जे हे श्लोक आपण करतोय ते खूप महत्वपूर्ण ठरतात.
तर इथे आपण पाहतो की सुरुवातीला म्हणजे जसं आपण पाहिलं की ब्रह्माजी यज्ञांचा खरा उद्देश, शुद्ध मिश्र भक्तीतील फरक आणि भौतिक शक्तीचे स्थान आणि श्रीकृष्ण कसं सर्व देवतांवर असलेलं त्यांचं सर्वोच्च स्थान आहे, ते सगळं आपल्याला इथे समजवतायत. सृष्टीच्या प्रक्रियेबद्दल जरी संवाद आहे, तरी श्रीकृष्णाच्या सर्वोच्च स्थानाचे वर्णन हे जास्त महत्वपूर्ण आहे. आणि श्रील प्रभुपाद यांचं भाष्य जर पाहिलं आपण, तर ते अतिशय गहन असून ते आपली स्थिती, बंधनाचे कारण आणि मुक्तीचा मार्ग स्पष्ट करताय. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला समजायला पाहिजे की यज्ञ कोणासाठी होत आहे, तर प्रकट आणि अप्रकट दोघं व्यक्तिरेखांसाठी. प्रजापती, जे ब्रह्माजी, जे आपले 9 भावंड आहेत, ते म्हणजे प्रजापती. तर त्यांनी प्रकट म्हणजे देवता आणि प्रकट म्हणजे परमेश्वर यांच्यासाठी यज्ञ केले. तर प्रकट व्यक्ती म्हणजे काय, तर इंद्र, चंद्र इत्यादी देवता, विश्वातील विविध घटकांचे ते नियंत्रक आहेत. आणि अप्रकट व्यक्ती कोणती, तर परमेश्वर, जे भौतिक इंद्रियांच्या पलीकडे आहे, अधोक्षज. परंतु कलियुगात जर आपण पाहिलं तर दोन्ही प्रकारचे सामान्य डोळ्यांना दृश्य आहेत, कारण की आता उच्च लोकांमध्ये जाण्याची क्षमता हरवली, जी आधी होती. आणि म्हणूनच आपण म्हणतो नारद मुनी काय आहेत, इज द बेस्ट स्पेस मॅन. तर खरी साक्ष काय आहे, पहा आधुनिक माणूस काय करतो की भौतिक पुरावे मागतो, साक्ष मागतो, परंतु शास्त्रातील साक्ष तो दुर्लक्ष करतो. शास्त्र चक्षु म्हणजेच शास्त्र हेच खरं दृष्टिकोन आहे. जसं आपल्याला रेडिओ तरंग दिसत नाहीत, पण तज्ज्ञांच्या साक्षीवर विश्वास ठेवतो आपण, तसंच देवता आणि परमेश्वरावर देखील वैदिक साक्षीवर विश्वास ठेवून आपण विश्वास ठेवायला पाहिजे. आणि आपल्याला खरंच त्यांना पाहायचं असेल, तर त्याचाही आपल्याकडे मार्ग उपलब्ध आहे. प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन, प्रेमयुक्त भक्तीने युक्त नेत्रच खरं दर्शन देऊ शकतात. तर जेव्हा ब्रह्माजी हे सगळं समजवतायत, त्यात आपल्यासाठी अनुप्रयोग देखील आहेत की इंद्रियांच्या अपूर्ण मोजपट्टीने आध्यात्मिक सत्याचे मूल्यांकन करू नका. शास्त्र आधारित श्रद्धा जोपासा, शंका आधारित संशय नव्हे. जप आणि श्रवणाद्वारे आपल्याला शुद्ध दृष्टिकोन साधता येऊ शकतो. आणि जेव्हा आपण हा साधतो, तेव्हाच आपल्याला कळतं की कसं विविध जीव यज्ञ करून परमेश्वराला प्रसन्न करू इच्छितात. भक्तांचे दोन प्रकार आहेत. एक भौतिक आसक्त असणारे भक्त, जसे दैत्य, जे देवतांची पूजा सुविधा मिळवण्यासाठी करतात. आणि दुसरे म्हणजे शुद्ध भक्त, एकनिष्ठ, केवळ श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी. जसं भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकांमध्ये म्हटलेलं आहेच की हजारोंमध्ये एखादा कोणी असतो, जो भगवत भक्तीद्वारे कृष्णाला समजण्याचा प्रयत्न करतो. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित अतिसिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चित माम वेत्ती तत्वतः. तर प्रत्येकाला हे शुद्ध शक्य नाही. केवळ आणि केवळ शुद्ध भक्त, परंतु ते होणंही कसं आहे की अत्यंत दुर्मिळ आहे. खरी ओळख म्हणजे आपण परमेश्वराचे शाश्वत सेवक आहोत, आणि हे आपल्याला शुद्ध ज्ञानयुक्त कळतं. मोह हा इच्छा आणि द्वेषांपासून उत्पन्न होतो. जसं भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 27व्या श्लोकात सांगितलंय, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. म्हणजेच काय, तर ह्या द्वेष आणि इच्छांमुळे काय झालंय, मोह निर्माण झालाय, आणि त्याच्यामध्ये आपण अडकून पडतो. आणि द्वैत हेच आहे, मान अपमान, सुख दुःख, पुरुष स्त्री. आणि यामुळे काय होतं, तर आपण बांधले जातो, आत्मा भवबंधनामध्ये अडकून पडतो. प्रभुपादांनी पहा उदाहरण दिलं होतं
अज्ञानाचा महासागर यज्ञ दान याद्वारे पार करता येतो, अन्यथा बुडतो. आणि म्हणून प्रचार सेवा महत्वाची आहे. आत्म्याला श्रीकृष्णाला समर्पित करणे ही सर्वोच्च सेवा आहे. कारण की आत्मा तटस्थ आहे. शुद्धता किंवा अपवित्रता निवडू शकतो. आणि म्हणून फक्त शुद्धता कशी निवडली जाईल याच्याकडे आपण जे आहे लक्ष द्यायला पाहिजे. नियमांचे जर पालन शिथिल झाले तर पतन सुरू होते. जसं प्रभुपादजी, उपेंद्र प्रभूजी होते, त्यांना पत्रामध्ये सांगतात की कृष्ण स्वतः दुःखी आहेत, कारण की आपण सर्व इथे अडकून पडलोय. म्हणून आपल्याला सगळ्यांना कृष्णाच्या जवळ घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कृष्ण भावनामृताचा प्रचार करायला पाहिजे. परंतु हे करताना आपली साधना ही मजबूत ठेवणं आवश्यक आहे. असं नाहीये की दीक्षा घेतलेल्या लोकांचं पतन नाही झालंय, तर झालंय. कारण की त्यांनी जे नियम होते ते शिथिल करून ठेवले. तर आपल्यासाठी इथं अनुप्रयोग ह्याच गोष्टींचा होतो की एक नष्ट भक्ती म्हणजे द्वैतापासून विचलित न होणे. भक्तीमध्ये असावधानता म्हणजे मायेला आमंत्रण. आणि म्हणून आपण साधनेचं रक्षण करायला हवं. वरिष्ठ भक्तही असावधानतेमुळे पडू शकतात. पुढे ब्रह्माजी आपल्याला समजवतात की भौतिक सृष्टी ही परमेश्वराच्या शक्तीत स्थित आहे. भौतिक शक्ती म्हणजे काय? परमेश्वराची शक्ती जी तीन गुणांद्वारे कार्यरत आहे. सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. सत्वगुणांचे प्रतिनिधित्व विष्णू करतात, रजचं ब्रह्मा आणि तमःचं शिवजी. आणि म्हणून परमेश्वर स्वतंत्र आहे. निर्माण, पालन, संहार ते करतात, पण प्रभावित होत नाही. आणि यासाठी उदाहरण देतात एखाद्या श्रीमंत व्यक्तीचं, तो घर बांधतो आणि पाडतो पण स्वतः कधीही गुंतलेला नसतो. तर कृष्ण कारण आणि परिणाम दोन्ही आहे, पण त्यांच्या पलीकडे सुद्धा आहे. जसं भगवद्गीतेच्या 19व्या श्लोकात 7व्या अध्यायात कृष्ण म्हणतात, "ओनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ." अनेक जन्मानंतर कृष्ण सर्व काही आहे हे समजतं. आणि म्हणून कल्पनावादी सिद्धांतांना आपण नकारायला पाहिजे. बिग बॅन, डार्विनवाद हे बुद्धिमान नियंत्रणा नाकारतात. खरं पाहायला गेलं तर तीन स्तर आहेत पहा. अधिभूत म्हणजे भौतिक घटक, अध्यात्म म्हणजे आत्म्याची स्थिती, आणि आदिदैव म्हणजे देवतांचे नियंत्रण. आणि ह्या तिघांपासून मुक्तता म्हणजे सर्वोच्च सिद्धी. आणि म्हणून गुरु महाराज सांगतात की देव आहे का असं विचारू नका, नारदासारखा विचार करा, कृपया सत्य सांगा. सर्व काही कृष्णाचेच आहे हो, मी माझे हे सोडा. आणि तेव्हाच आपल्याला कृष्ण कोण आहे हे समजू शकेल. आणि कृष्णाची कृपा आपण गोवर्धन लीलेमधनं समजून घेतली. कृष्णाची थेट पूजा केल्यास देवतांची पूजा आवश्यक नाही. जसं भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 20 ते 23व्या श्लोकात म्हणतात की देवतांची पूजा ही इच्छांनी बुद्धी हरवलेल्यांसाठी आहे. आणि जे कृष्णाची सेवा करतात त्यांचं भगवंत सदैव रक्षण करतात. जसं त्यांनी 9व्या अध्यायातील 22व्या श्लोकात सगळ्यांना सांगितलंय. आणि म्हणूनच आपण सुद्धा जे आहे भगवंतांच्या निरंतर सेवेमध्ये असायला पाहिजे. अनन्य चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमम वहामी अहम. भक्तांचे रक्षण आणि पालन कृष्ण स्वतः करतात. त्यामुळे गोवर्धन लीला हे सिद्ध करते की कृष्णाचे देवतांवर सर्वोच्च स्थान आहे. ते शाश्वत यौवन अवस्थेत असतात. 125 वर्षाचे असूनही 16 वर्षाचे दिसतात. आणि भक्तांवर त्यांचे प्रेमळ रक्षण करण्याची जबाबदारी आहे. देवतांची पूजा लोभाने प्रेरित पुजाऱ्यांमुळे केली जाते आणि त्यामुळे आत्मा संसारात अडकतो. आपल्याकडे शुक्राचार्यांचं उदाहरण आहे ना. बली महाराजांना
वामन देवाला दान देण्यापासून ते रोखत होते, कारण की त्यांची स्वतःची इच्छा होती. तर अनुप्रयोग आपल्यासाठी हाच, की इच्छा असली तरी थेट कृष्णाकडे जा, देवतांकडे नाही. लोभप्रेरित आध्यात्मिक सल्ला भक्तीसाठी घातक आहे. तर हे श्लोक आपल्यासाठी आज खूप महत्वपूर्ण होते, ज्याच्यात अजून आपल्याला शिकायला मिळतंय की शास्त्राच्या दृष्टिकोनातून पहा, इंद्रियांच्या नव्हे. भक्ती केवळ कृष्णावर केंद्रित ठेवा, द्वैत मोह टाळा. कृष्णच कारण आणि परिणाम आहे, सर्व काही त्यांचं आहे. कल्पनावादी सिद्धांत नाकारा, अनुभवी संतांकडून सत्य शोधा. शुद्ध भक्तीसाठी देवतांची पूजा आवश्यक नाही. कृष्ण सर्वोच्च व प्रेमळ रक्षण सगळ्या भक्तांचे करत राहतो. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम.